मित्रांनो, डिझेल कार युजर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मित्रांनो, बऱ्याच वेळेस डिझेल कार असेल तर बॅटरीमुळे बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात तुमच्या कारमध्ये. तर तुमच्या कारच्या बॅटरीची लाईफ किंवा कारची बॅटरी एक्सपायर झाली आहे का हे तुम्ही तुमच्या घरी चेक करू शकता. तर ती कशी, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगून देतो मित्रांनो. तर एक साईडची बॅटरी असेल तर तुम्हाला बॅटरीवरती अशा प्रकारे बारकोड येतो. त्या बारकोडवरती तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग डेट असते. जवळपास 2020 ची बॅटरी आहे ही. ह्या ठिकाणी तुम्ही डेट बघू शकता, 7/11/2020. 2020चं मॉडेल आहे. तर 20चं मॉडेल आहे. जवळपास आता 25 म्हणजे 5 वर्ष झालेली आहे. जवळपास बॅटरी इयरली एक्सपायर झालेली आहे. ती लागलीच तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. ह्या ठिकाणी जर तुम्ही रिपेअरला दिली किंवा चार्जला दिली तर ती काय सक्सेस होणार नाही. 2-3 सेल्फ तुम्हाला घेईल पण नंतर ते खराबच होणार आहे. दुसरं म्हणजे बॅटरीचं पाणी तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. बॅटरीचं पाणी कमी असेल तर तुम्ही डिस्टिल वॉटर टॉपअप करू शकता. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणी जे तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत, या ठिकाणी जर तुम्हाला रेड मध्ये बॅटरी असेल तर पूर्ण तिला बॅटरीला चार्जची गरज आहे. नॉर्मल असेल तर त्यावेळेस पण तुम्हाला चार्ज करून घ्यायचे, आणि ओके असेल तर बॅटरी फुल चार्ज आहे असं तुम्हाला इथं ग्रॅव्हिटी मीटर तुमच्या बॅटरीमध्ये शो होऊ शकतो. ह्याच्यामध्ये जर ग्रीन शो होत असेल तर तुम्हाला बॅटरी ओके असं समजून जायचं. दुसरं म्हणजे बॅटरीच्या हेल्थ चेक करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी पण ग्रीन आणि रेड कलरचे डॉट आहेत, या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. तर घर बसल्या तुम्ही बॅटरीची लाईफ चेक करू शकता. डिझेल कार असेल तर बॅटरी लागली चेंज करून घ्या, ब्रेकडाऊनचे चान्सेस असतात. बॅटरीची लाईफ जर खराब असेल, बॅटरी खराब असेल तर बॅटरी लागलीच रिप्लेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ब्रेकडाऊनचे चान्सेस येणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.